करता येतं. PTRIGEOMKBDF ह्याच्यामध्ये त्यांनी लिंक सांगितलेली आहे बघ. फर्स्ट कोणत्या नंबरला येतो? V22 20 and 18. राईट टू लेफ्ट -2 2 आलेला आहे. परत सेम सेम पॅटर्न सगळ्या ग्रुपमध्ये झालेला आहे. BDF हा वेगळा असणार आहे. ह्याच्यामध्ये +2 2 झालेला आहे आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये -2 2 झालेला आहे. नंबर इव्हनिंग मॅम. हा, गुड इव्हनिंग. वैष्णवी, ABCD लेफ्ट टू राईट लिहून घ्यायचंय, A to Z. आणि नंबर द्यायचे. A ला 1, B ला 2, C ला 3 असा नंबर दे. क्लासिफिकेशन चालू आहे अल्फाबेटचं. मी तुला हेडिंग दाखवते, थांब. हे हेडिंग टाक, इंग्लिश अल्फाबेट क्लासिफिकेशन. डन मॅम. ओके. वैष्णवी, तू लिहिला हेडिंग? A to Z अल्फाबेट्स लिहिले का? नंबर्स द्यायचे सगळ्याला. ओके. सेकंड वन एक्झाम्पल पण लिहून घ्या. थर्ड वन एक्झाम्पल. आता ह्याच्यामध्ये बघ काय केलेलं आहे पॅटर्न बघ. ए ए फर्स्ट नंबरला आहे, C थर्ड, B सेकंड, D फोर. ह्याचा जो पॅटर्न आहे 1 3 2 4, 1 3 2 4 हा प्रत्येक ह्याच्यामध्ये ना ह्याचा 5 5चा ग्रुप केलेला आहे. ABCD आणि E असा ग्रुप केला. तर ह्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ येतो. नंतर FGHIJ. आता ह्याच्यावर नंबर द्यायचे. ह्याच्यामध्ये सेम इथं येईल फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ असे ग्रुपला नंबर्स द्या. ओके. 3 नंबरचं लिहून घेतला. ALMNO. PQRST UVWXY अँड ZL. याचे जर नंबर्स दिले 1 2 3 4 5, इथं पण 1 2 3 4 5, 5 5चा ग्रुप केलेला आहे. 2 3 4 5. ओके. इथे बघा कसं केलेलं आहे. K कितीचा आहे? 1. M 3 नंबरला आहे, L 2 नंबरला आहे, बरोबर, N 4 नंबरला आहे. 1 3 2 4, 1 3 2 4 असं केलेलं आहे. वेगळा कोणता दिसतोय तुम्हाला? PQSR ह्याच्यामध्ये जो पॅटर्न आलेला आहे 1 3 1 2 4 3 आलेला आहे. मग हा इज डिफरंट, ऑड आहे. ओके. राईट ऑन. येस.
क्लिअर झालं पूर्ण? क्वेश्चन नंबर 3 पर्यंत झालं पूर्ण? यस मॅम. हा, क्लिअर करू मी? ओके, नेक्स्ट येस. क्वेश्चन घ्या. येस क्वेश्चन नंबर मॅम. 4. येस. नाव राईट डाऊन क्वेश्चन नंबर 4. AEGOIOUA. Each pair GO contains both vowels. हा, ओके. बाकीच्या सगळ्या ग्रुपमध्ये ववल्स आलेले आहेत. AEIOU. AEIOU. फक्त ह्याच्यामध्ये एक कॉन्सोनंट आहे आणि एक वोवल आहे. ऑप्शन सेकंड करेक्ट असणार आहे. अनुप, तुझे एक्झाम कधीपासून आहेत? माझी आता मार्चच्या एंडिंग पासून चालू होईल ओरल. हम्म. मॅम फर्स्टचं फर्स्ट आहे का? स्टुडंटचा आन्सर काय सांगितलं अनुप तू? फर्स्ट. येस, करेक्ट आहे. का बरं, रिझन काय आहे? तर आय फक्तच वॉवेल. हम्म? काय? वॉवेल. हम्म. तो एक रिझन असेल. ह्याचा जर नंबर बघितला, आय किती नंबरला येतो? 9. के? आय 9. 11. 11. डब्ल्यू? डब्ल्यू 23rd. आणि हे क्यू? क्यू 17. हम्म. आता ह्याच्या मध्ये जर मॅथ्सचा रिझन बघितला, हे सगळे प्राईम नंबर आहेत. कोणते कोणते प्राईम नंबर आहेत? 11, 23 आणि 11. 17 हे प्राईम नंबर आहे. आणि हा काय आहे? कंपोजिट नंबर आहे, आय. हे पण एक रिझन असू शकतं. ओके. येस. लिहून घे पटकन. नेक्स्ट वन सॉल्व करा. मॅम सेकंडचं सेकंड आहे. नो नो. हे लिहून घेतला का? मी क्लिअर करू? यस मॅम. मॅम थर्ड आहे.
क्वेश्चन नंबर 2 चं मी एक्सप्लेनेशन देते. क्वेश्चन नंबर 2, आता जी आणि यांचा नंबर किती आहे? जी आणि यांचा नंबर किती आहे सांगा. जे जेचा 10 आणि एनचा 14. ओके. हे जे जीचा आहे 7 जेचा आणि याचं 14 आहे. ह्याचं पण 1 1 आहे. नंबर आहे. ईचं किती आहे? 5. आणि 5. वायचं किती आहे? 25. सीचं किती आहे? 3. आणि आईचं किती आहे? 9. इथं जर बघितलं तर 1 चा स्क्वेअर जो आहे तो 1 येतो. 5 चा स्क्वेअर जो येतो 25 येतो. आणि 3 चा स्क्वेअर काय येतो? 9 आहे. नाही. ह्याचा स्क्वेअर आलेला आहे, फक्त हा वेगळा वाढतो. ओके, त्यामुळे फर्स्ट ऑप्शन करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 3 सोडवा. मॅम, मला सांगा ना कसं सोडवायचं. ते नंबर्स मी तुला सांगितले ना वैष्णवी, सुरुवातीला सगळे नंबर्स द्यायचे सगळ्या अल्फाबेटला, मग लिंक लावायची एक 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 एक. जे किती नंबरला आहे, आय किती नंबरला आहे, परत बी आणि ए हे किती नंबरला आहेत, त्यांची काय लिंक लागते का, असं बघत जायचं स्टेप बाय स्टेप. जे किती नंबर, मी तुला सुरुवातीला सांगितले ना अल्फाबेट्स लिही म्हणून, A to Z लिहिली का? नाही मॅम, हे सोडवण्याच्या नादात राहिलं ते. तर लिही ना, पटकन लिहून घेते. मॅम 4th वन आहे का? येस, करेक्ट आहे. काय रिझन आहे ह्याचं? मॅम ते सगळ्यांची नंबरिंग काढली तर ते फर्स्टचं 10 9 येतं, दुसऱ्याचं 2 1 येतं, तिसऱ्याचं 4 7 आणि फोर्थ वनचं 15 आणि 5. ते फर्स्ट सेकंड आणि थर्ड तिन्ही नंबर एका टेबल मध्ये नाही, फोर्थ वन येतं. हम्म. हा 4 + 7 = किती येतं? 11. आणि ओ आणि ई किती आहे नंबरला आहे?
15 प्लस 20. 5 हा येतो 20 हा प्राईम नंबर नाही, हे बाकी सगळे काय आहेत, प्राईम नंबर आहेत. ओके, हे सगळे प्राईम नंबर येतात, त्यामुळे हा डिप वेगळा असणार आहे, ऑड असणार आहे. मॅम फिफ्थ वनचा पण फोर्थ आहे का? फोर्थचा. फोर्थ वन काय आलं मग तुझं? ते फोर्थ वनचाच फोर्थ. नो, रॉंग आलंय बघ. मल्टिप्लिकेशन करायचे सगळे याचे. हे क्लिअर करू मी. ई आणि एफ याचं मल्टिप्लिकेशन काय येईल? ए आणि एफ. ई मल्टिप्लाइड बाय एफ, 6 मल्टिप्लाइड बाय 5. 30. एच सी 23. 24. फर्स्ट 24. वाला. फर्स्ट वन ऑप्शन. नवी फिफ्थ वन ट्राय कर, काय येतं?
वन काय आहे? मम्मा मॅम फोर्थ वैष्णवी काय येईल आन्सर फिफ्थ वनचं? काय येईल सांग ना. मॅम फोर्थ वन. नो. आय किती नंबरला? आय आणि यू हे सगळे बबल्स आहेत हा. ए ई आय 9 नंबरला आहे थांब आणि थांब यू. थांब. ऐक पहिल्यांदा ऐक. ए ई आय ओ यू ह्याचे नंबर्स टाकायचे. वॉवल्स आहे ओनली. ए किती नंबरला आहे? फर्स्ट नंबरला आहे. हा माहित आहे. वॉवल्स नुसार इथे 1 2 3 4 आणि 5 येणार. ओके. ए आता हे तर बघ. एफ आणि ई. सर आय यू हा हे वालेचे नंबर सांग. आय किती नंबरला आहे? 9 नंबरला आहे. अगं तसं नाही, बबल्स मध्ये सांग फक्त. थर्ड 3 आणि यू 5. ए 1 नंबरला आहे. आय 3 नंबरला आहे. 4 नंबरला आहे. यू 5th नंबरला आहे. ई मॅम तिथे ते कसं काय आलं? आ आय 3 नंबरला कसं काय आला? हे बघ ना, बबल्स मी लिहिलेत नाही तर. ए ई हे बघ ना, इथं मी लिहिलेले दिसत नाही का? बबल्स आहे ना लिहिलेले. मॅम. एक मिनिट लिहिते मी अजून एकदा. हा ए दिसले ना. ई आय ओ यू ह्यांना वोवल्सलाच फक्त नंबर द्यायचे. 4 5. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वेगळं दिसतं? डिफरन्स बघा. सगळ्यामध्ये डिफरन्स किती कितीचा आहे? 2 2चा. मग काय इथं पण 2चा आहे. इथं कितीचा आहे डिफरन्स? 1 बाकी वेगळं सगळं असतं. 2 हो. मॅम हम्म. बोल. मॅम तिथे तुम्ही ते ए ई आय ओ यू हे कुठून लिहिलं? ते बबल्स आहेत. माहित नाही तुला? बबल्स कोणते कोणते आहेत? ए ई आय ओ नो यू. मॅम. बबल्स कोणते आहेत? इंग्लिशमध्ये 5 ओव्हल्स आहेत. माहितीये ना? नो मॅम. बबल्स ए ई आय ओ यू हे 5 ओव्हल्स आहेत. यस मॅम. मॅम वरती घ्या.
मॅम 6th वनचा 4th आहे. करेक्ट आहे. मामा बरोबर आहे का पाण्याचं टेबल? मॅम 6th वनचं 3rd वन आहे. 4th आहे. मॅम पण सगळ्यात स्मॉल संख्या ना हा मॅम 37. डिफरन्स कळ. मॅम 7th वनचं 4th वन आहे. 7th वन सेकंड आहे. डिफरन्स बघायचा याच्यामध्ये पण. सांगू का? 87. हा मॅम सांगा. हा. टी आणि सी चा डिफरन्स किती येतो? टी किती नंबरला येतो? डी 20 नंबरला येतो. 20 मायनस 3 किती येतं? 17. तसं एट मायनस 7 1 येतं. इथं यू किती नंबरला आहे? 21 यू मायनस 21 10. 11 येईल ना? 11 हा आणि सी मायनस ए म्हणजे 3 मायनस 1 प्लस 3 मायनस 1 2. 2 येतं. ह्याचा डिफरन्स जर बघितला, बाकी सगळे काय आहेत? प्राईम नंबर आहे. 1 हा काय आहे? कंपोजिट नंबर पण नाहीये, प्राईम नंबर हा पण नाहीये. मग सेकंड असणार आहे जी. नंबर 8 जमतंय का वैष्णवी? का सांगू मी? जमतंय.